हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत 5 मिनिटात रेडी होणारा चटपटीत असा भेंडी मसाला। मी 200 ग्रॅम भेंडी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे। ती आता कशी चिरायची ते आपण पाहतोय। भेंडी चिरताना किडकी नाही आहे याची काळजी घ्यायची। छोटी भेंडी बघून घ्यायची आणि एकदम कवळी घ्यायची आणि एका भेंडीचे 2च भाग करायचे। याप्रमाणे आपल्याला सगळी भेंडी एकसारखी चिरून घ्यायची। तुम्ही पाहू शकता आपली भेंडी पूर्ण चिरून मस्तपैकी रेडी झालेली आहे। चला तर मग बघूया त्याचा मसाला तयार कसा करायचा ते। एका बाउलमध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला दाण्याचा कूट घ्यायचा आहे। शेंगदाणे छान खरपूस भाजून मगच त्याचा कूट करायचा आहे। असा कच्चट कूट करायचा नाहीये। त्याच्यानंतर त्याच्यात आपण अगदी सगळे बेसिक मसाले घालणार आहे। एकदम कमी मसाल्याची आपल्याला ही भाजी तयार करायची आहे। त्यासाठी आपण अर्धा चमचा हळद, थोडीशी मिरची पावडर, 1 चमचा गोडा मसाला, 1 ते 1.5 चमचा आपण ह्याच्यात कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे। कांदा लसूण मसाला फक्त थोडासा किंचित आपल्याला जास्त घ्यायचा आहे, म्हणजे 1-1.5 चमचा फक्त घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला त्याच्यात साखरेचा वापर करायचा आहे। साखर तुम्हाला जरी आवडत नसली भाजीत तरी तुम्ही या भाजीत घालून बघा, साखरेने खूप छान चव येते। फक्त 1 चमचा साखरेचा वापर करायचा आहे, त्याच्यामुळे भाजीला कलर पण छान येतो आणि टेस्ट तर अप्रतिम येते। त्याच्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर 1 छोटी वाटी घालून घ्यायची। तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश अशी कोथिंबीर आपल्याला या भाजीसाठी वापरायची। त्यानंतर कच्चं तेल आपण 1 टेबलस्पून याच्यात वापरलेलं आहे। ह्या तेलाने काय होतं, मसाला कोरडा होत नाही आणि भाजीला एक असा ग्लेज चांगला येतो। म्हणून कच्चं तेल नेहमी मसाले तयार करताना थोडंसं 1 चमचा घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेतलेत। आता अगदी 1 ते 2 टेबलस्पून याच्यात पाण्याचा वापर करायचा आहे आणि मसाला आपल्याला थोडासा ओला व्हावा म्हणून ते पाण्याचा वापर आपण केलेला आहे। तुम्ही पाहू शकता आपला मसाला आता एकदम छान मिक्स झालेला आहे। आता या भाजीला आपल्याला तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे। 2 ते 3 चमचे तेल याच्यात वापरायचं आहे, कारण तेल जर व्यवस्थित भरपूर घातलं तरच चमचमीत ही भाजी छान लागते। त्याचप्रमाणे तेल व्यवस्थित तापल्यानंतरच आपल्याला मोहरी आणि जिऱ्याचा वापर करायचा आहे। 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिऱ्याचा वापर केला आहे आपण। त्याचबरोबर त्याच्यात एकदम फ्रेश कढीपत्ता आणि ही चिरून ठेवलेली भेंडी आपण सगळी त्याच्यात घालून छान आपण ते परतून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपल्या भेंडीचा कलर अतिशय उत्कृष्ट असा। ही भेंडी आपण जेवढी फ्रेश घेऊ त्याच्याच प्रमाणे ती भाजी आपली लागते। भेंडी एकदम कवळी असेल तरच ती 2 ते 3 मिनिटात त्याची भाजी रेडी होते आणि खायलाही ती तेवढीच रुचकर लागते। या भाजीला मोहरीचा वापर थोडासा जास्त करायचा आहे आणि याची काळजी घ्यायची की तेल चांगलं तापलेलं असावं, कारण तेल तापलेलं असलं तर मोहरी टाकल्या ती तडकायला पाहिजे, तरच त्या मोहरीचा जो वास येतो तो भाजीला एकदम छान पसरतो। त्यानंतर त्याच्यातच थोडीशी बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालून घेतली आहे आणि आता जे मसाले आपण मिक्स करून ठेवलेत ते मसाले आपण त्याच्यात घालून ती भाजी मिक्स करून घेणार आहोत। भेंडी अगदी 1 ते 2 मिनिटं आपण तेलावर परतून घेतली आहे आणि त्याच्यानंतर हे सगळे मसाले त्याच्यात ॲड करून घेतलेत। मसाले सगळे इतके परफेक्ट घातलेत, पुन्हा त्याची टेस्ट करायची गरज पडत नाही। मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर मसाल्यांचा वापर केला तर अजिबात नंतर भाजी टेस्ट करायची सुद्धा गरज पडत नाही। 1 टेबलस्पून जर तुम्हाला असं वाटलं की भाजी थोडी कोरडी वाटते तर अगदी वाफ येण्यापुरतं 1 टेबलस्पून फक्त त्याच्यात पाण्याचा वापर करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला 2च मिनिटं फक्त झाकून ठेवायची। मोजून 3 स्टेपमध्ये ही भाजी आपली रेडी होती। चिरायची आहे, मसाले तयार करायचे आणि फोडणी द्यायची।
2 मिनटं फक्त वाफ दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली भेंडी रेडी आहे। कलर बघा आपल्या भेंडीचा किती सुंदर दिसतोय। आणि झाकून भेंडी जास्त वेळ ठेवायची नाहीये, कारण जास्त वेळ तर झाकून तुम्ही शिजवली तर त्या भेंडीचा कलर चेंज होतो, अशी काळपट भेंडी दिसते। म्हणून भेंडी हिरवी दिसते तोपर्यंतच गॅस बंद करायचा आहे, कारण आपण ऑलरेडी ती तेलात तळून घेतलेली आहे, त्यामुळे ती भेंडी शिजायला वेळ लागत नाही। तुम्ही पाहू शकता आपली भाजी मस्तपैकी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। आहा काय मस्त दिसते भेंडीची भाजी। रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही करून बघा आणि चॅनलला सबस्क्राइब, लाईक, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। थँक्यू।